पुण्यातील गणपती बघायचे असतील तर सुरुवातीच्या 1-2 दिवसांमध्येच बघितलेलं सोयीचं ठरेल, कारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये गर्दी कमी असते. तुम्ही सुरुवात मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीपासून करू शकता आणि त्यानंतर सर्वांचा लाडका दगडूशेठ गणपती, जिथे यावेळी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती बनवली आहे, तिथे येऊ शकता. दगडूशेठ जवळच बाबू गेनू मित्रमंडळ आहे, जिथे म्हैसूर पॅलेसची प्रतिकृती बनवली आहे आणि त्याने एक इच्छापूर्ती कुंड पण ठेवला आहे, ज्यामध्ये कॉइन टाकून लोक आपल्या इच्छा बाप्पांकडे सांगत आहेत. तिथेच तुळशीबागेमध्ये आपल्याला मानाचा अजून एक गणपती तुळशीबाग गणपती बघायला मिळेल, जिथे यावेळी राधाकृष्णाची थीम आहे आणि गर्दी कमी असेल तर ती तुम्ही आरामात बघू शकता. येताना छत्री नक्की घेऊन या, कारण पावसाचा जोर कधीही वाढू शकतो. तुळशीबागेनंतर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीममध्ये दर्शन घेऊन तांबडी जोगेश्वरी मंडळाकडे जाता येईल. त्यानंतर मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपतीकडे जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. मानाच्या 5 गणपतीनंतर तुम्ही शनिवार मित्रमंडळाची द्वारका नगरी बघायला नक्की या. छोटे छोटे डिटेल्स ऍड करून सुंदर अशी द्वारका नगरी बनवली आहे आणि सोबत तुम्हाला श्रीकृष्णाच्या बासुरीचे म्युझिक पण ऐकायला मिळेल. यानंतर बालविकास मित्रमंडळाची स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती तुम्ही बघू शकता. जिबल्या मारुती मंडळाच्या 12 ज्योतिर्लिंगाची थीम बघू शकता. भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळाचे डेकोरेशन बघू शकता आणि बऱ्याचशा मंडळाचे डेकोरेशन बघू शकता.